तसं बघितलं तर महायुती सरकारच्या कार्यकालामध्ये आणि विशेषतः आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे ज्यावेळेस या जलसंपदा विभागाची जबाबदारी आली आणि त्या जबाबदारीच्या वेळेस मला वाटतं यापूर्वीच्या 22 मार्च का काहीतरी आपण 16 मार्च ते 22 मार्च, परंतु तो फक्त कागदावरच राबवला जात होता आणि साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज त्या कार्यकालामध्ये अधिवेशन असतं अर्थसंकल्पीय म्हणून कालावधी थोडा पुढे करून जलव्यवस्थापन कृती पंधरवडा सुरू करण्यात आला. मागच्या वर्षी सुद्धा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. ज्या पद्धतीने आता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं आपल्या जिल्ह्यामध्ये विशेष म्हणजे का जिल्ह्याचं नामकरण सुद्धा त्या अहिल्या देवींच्या नावावरून झालं, याचा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आणि आनंद आहे. ते आपल्या यशस्वी मुख्यमंत्री तत्कालीन माननीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्रताई आणि विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाची सुद्धा वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 15 तारखेपासून आजची सुरुवात होती. अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. स्वच्छ सुंदर कार्यालय, जलपुनर्भरण, शेती पाणी वापर संस्था, संवाद, जागतिक महिला शेतकरी, भरगच्च कार्यक्रम असा दिलेला आहे. आणि मला वाटतं का निश्चितच या कार्यक्रमाची सांगता जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री घेणार आहे आणि विशेषतः जलसंपदा मंत्री विखे साहेबांच्या याच्याकडे बारीक लक्ष असल्यामुळं याचा कृती पंधरवडा आहे हा आपल्याला यशस्वी करायचा आहे. परंतु हा यशस्वी करताना ही जबाबदारी फक्त जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची नाही, तर त्या गावातील शेतकरी असेल, नागरिक असेल, आपल्या महायुतीचे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे. या जबाबदारीमध्ये आपल्याला यशस्वी होऊन पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न आहे. साहेबांनी सांगितलं प्रकल्प व्यवस्थापन त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी यापूर्वीच्या त्यावेळेचे पाटबंधारे, आजचे जलसंपदा पाटबंधारे राज्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केलं असेल. तुमच्या आमच्या संगमनेरच्या हक्काचं पाणी पळवण्याचं पाप या संगमनेर तालुक्यातच समन्वय पाणी वाटपाच्या माध्यमातून चालू होतं. मी आमदार झाल्यानंतर मुंबई येथे बैठका मंत्री महोदयांबरोबर झाल्या. त्याच्यात आम्ही अजून एक नवीन माहिती मिळाली. आज जलसंपदा खाता आपल्याकडे पाणी पाऊस होतो, परंतु पाण्याची साठवण्याची पद्धत एक भंडारदरा झालं, निळवंड झालं. बरं, भंडारदरा मी इंग्रजांची ब्रिटिशांची देणे, निळवंड्याला 52 वर्ष लागले. मोहनपुरा सारख्या मध्य प्रदेशमध्ये 20 TMCचं किती वर्षात झालं सर? 10 वर्षात झालं. 20 TMCचं 10 वर्षात होतं, आपलं 8-10 TMCला 52 वर्ष लागतात. या माध्यमातून सरकारच्या पैशाचा सुद्धा आज जर एखाद्या प्रकल्पाला उशीर होत गेला तर त्या प्रकल्पाची किंमत वाढते. ती किंमत वाढण्यापेक्षा जर तो प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर त्या माध्यमातून निश्चितच आपल्या या भागाचं जे वाळवंट झालं होतं त्याला कुठेतरी आमचा शेतकरी, आमचा बळीराजा कुठेतरी त्या माध्यमातून समाधानी झाला असता. आज साहेबांच्या माध्यमातून नदी जोड प्रकल्पामध्ये एक महत्वाकांक्षी प्रकल्प, लाखो कोटी रुपये त्याला खर्च आहे, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल दिला. स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून नदी जोड सह्याद्रीच्या घाटमार्गाचं पाणी कसं आपल्याला घेता येईल त्यासाठी प्रयत्न केले. त्या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रावर दौरे केले आणि योगायोग बघा त्यांचं राहिलेलं काम त्यांच्या मुलाला म्हणजे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून ते सुद्धा पूर्ण होतं, याचा आपल्याला आनंद आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलं धरण, कालवा, स्वच्छता, नदी प्रदूषण, पण अधिकारी यापूर्वीचे जलसंपदाचे आम्ही बघितले, आता कुठेतरी फील्डवर यायला लागलेत.
पण साहेब आता संगमनेरमध्ये म्हाळुंगी आहे, प्रवरा आहे, तुम्ही तिथं पाणी ठेवलंय, जल ठेवलंय, पण त्याची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आता तुम्ही याच्यात दाखवली, मागच्या वर्षी बी होती, पण ही जबाबदारी आपल्याला फक्त कागदावर ठेवून चालणार नाही. तर आज आपल्या म्हाळुंगीमध्ये नदी पात्रामध्ये काही बोगस बांधकाम होत आहे, त्याच्यावरती तुम्हाला कारवाई करावी लागेल. भानुटी याचा आपल्या पुरण रोड सारख्या ठिकाणी तिथं शेवाळे साहेब मागे आपल्याला सांगितलं होतं, परंतु अजून काही आपल्याला वेळ मिळाला नाही. थोडा वेळ काढा त्याच्यामध्ये. जे नाल्यावरती अतिक्रमण झालंय, या अतिक्रमणाच्या बाबतीत सुद्धा कठोर निर्णय घ्यावा लागतो. आज ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी एक ड्राईव्ह राबवला, हजारो एकर शेती, हजारो एकर जमीन आपली जलसंपदा विभागाची होती, त्याच्यावरती अतिक्रमण झालं होतं. आणि मला सांगायला आनंद होईल, 50 का 55,000 एकर जमीन पुन्हा आपल्या जलसंपदा विभागाच्या नावावरती करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. हे कधी शक्य होतं? नेतृत्व सक्षम असेल तर शक्य होतं. आणि आज जलसंपदा विभागाला विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगलं नेतृत्व मिळालंय. मी नेहमी साहेबांबरोबर असताना बघत असतो, अधिकारी कर्मचारी कुणी आलं तर त्याच्या सोयीनुसार, त्याच्या विनंतीनुसार, त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला आनंद मिळेल अशा पद्धतीने साहेब ते सहकार्य करत असतात. कित्येक जणांना बदलीसाठी सहकार्य करतील, कित्येक जणांच्या तक्रारी आल्यानंतर सुद्धा त्यांना सुधारण्याची संधी देण्याचा कार्यक्रम आपल्या साहेबांच्या माध्यमातून निश्चित होत असतो. आज आपलं निळवंड्याचं उजवा डावा कालवा असेल, या कार्या म्हणजे मागील 1.5-2 वर्षामध्येच तो चांगल्या पद्धतीने वाहता राहिल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे मधल्या कालावधीमध्ये अशी वेळ आली होती का पाणी बंद करा म्हणून लोकांनी, शेतकऱ्यांनी मागणी केली होती साहेब. परंतु पाणी बंद करा किंवा पाणी सोडणं यापुरतं मर्यादित न राहता त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन व्यवस्थापन करावं लागेल. कारण आता ग्लोबल वॉर्मिंगच्या परिस्थितीमुळं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंमध्ये बदल झाला आहे. पावसाळ्यामध्ये तर या वर्षीचा तर अल्निनोचा अंदाज आहे का पाऊस कमी जास्त होऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या साठीव राखा ठेवणं, शेतकऱ्यांचं सुद्धा समाधान करणं एक मोठं चॅलेंज आहे. परंतु हे परिस्थितीनुसार बदलत जरी असलं तरी जर आपलं नियोजन चांगलं राहिलं तर मला वाटतं निसर्गाचा जरी बदल झाला तरी पाणी व्यवस्थापन चांगलं राहिलं तर आपल्याला भविष्यात ती अडचण येणार नाही. शेतकऱ्यांबरोबर आपल्याला जलसंपदा विभागाला मित्रत्वाचं नातं ठेवून काम करावं लागेल. साहेबांनी मगाशी एक वाक्य सांगितलं का पाणी परवाना, पाणीची पट्टी भरण्यासाठी सुद्धा, परंतु आपण जर शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत गेलो नाही, त्यांना सवय लावली नाही तर 1 एकराचे ते 2 एकर भरतात. परंतु आज मला सांगा, बिस्लेरीची बॉटल 15-20 रुपयाची सगळे घेतात. आपली पाणीपट्टी किती असेल? 100, 200, 300च्या पुढे जात नाही. परंतु आपल्याकडून त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर संवाद होत नाही, त्यांना त्या गोष्टी पटवून दिल्या जात नाही. त्यामुळे ते होतं. आणि जर त्यांना सहकार्य झालं तर निश्चित मला वाटतं का यापुढे आपल्याला पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, उद्योगाचं पाणी असेल, याचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. पाणी वापर संस्था ज्या आहेत त्यांचं सुद्धा आता बऱ्याचशा संस्थेचं ऑडिट बी होणं गरजेचं आहे. जुन्या काळामध्ये आता काहींनी शेतीच्या नावाखाली उद्योगांना पाणी उचलताय का ते बी पाहावं लागेल. हरकत नाही, शेतीच्या नावाखाली तुम्ही उद्योगासाठी घेत असाल तर मग त्या पद्धतीने तुम्ही शासनाला दायित्व सुद्धा देण्याची तुमची जबाबदारी राहिली पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. 2006-07 मध्ये आपल्या भागामध्ये धरणं होऊ नये म्हणून माननीय उच्च न्यायालयाला ऍप्टिट्यूड सुद्धा कोणाच्या काळात झालंय, कोणाच्या काळात दिलं गेलं, हे सुद्धा संगमनेरच्या शेतकऱ्यांनी तपासून घेतलं पाहिजे. का आज आपल्याला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं? तरी तुमचं आमचं भाग्य सगळ्यांचं चांगलं म्हणून आपल्याला जलसंपदा विभागाची जबाबदारी विखे पाटील साहेबांकडे आली. आज आपण साहेबांच्या माध्यमातून भोजापूर चारीचा असेल त्याचं सुद्धा 40-45 कोटी रुपयाची कामाची सुरुवात झाली. मधल्या कालावधीमध्ये आपण साकूर पठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी सुद्धा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पूर्व सुरुवात झाली, त्याचे सर्वेक्षण झाले. सर्वेक्षणाच्या पाहणीला स्वतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते. बॅरेजेसचा सुद्धा आपण विचार करतोय. या पुढील कालावधी हे तुमच्या आमच्या दृष्टीने खूप मोठं चॅलेंज असलं तरी मला असं वाटतं का हा जो पंधरवाडा आहे या पंधरवाड्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण घेतोय त्या निश्चित मला वाटतं त्या कागदावरती न राहता
आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन पूल मालमत्तेचं रक्षण बी तुम्ही म्हणताय, त्याबाबत सुद्धा निश्चितच म्हाळुंगी नदीचं बघितलं गेलं पाहिजे. पाणी वापर संस्थांचे चर्चासत्र पुन्हा अपेक्षित आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत सुद्धा लोकांच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती सुद्धा आपल्याला मार्ग काढावा लागेल. कृषी विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण असेल. आता मधल्या कालावधीमध्ये बऱ्याच जणांनी बघितलं, मी सुद्धा त्याचा अनुभव आमदार नसताना घेतला होता. जलसंधारण, जलसंपदा. जलसंधारणवाल्यांनी जलसंपदाला पाठवायचं, जलसंपदावाल्यांनी जलसंधारणला पाठवायचं. आता त्याच्यामध्ये निश्चित बदल झालाय.